शेतमाल प्रक्रिया या विषयामध्ये आज आपण 14वं प्रकरण प्रक्रियायुक्त पदार्थाचं मार्केटिंग हे आपण पाहणार आहोत. जर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यानंतर त्याचं व्यवस्थित पॅकिंग केल्यानंतर त्याचं मार्केटिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर मार्केटिंग हे चांगल्या प्रकारे होणं हे उद्योगाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपला हा जो प्रक्रिया उद्योग जो आहे तो साधारणपणे एक 2 प्रकारामध्ये मार्केटिंगच्या बाबतीत मोडतो. कारण त्या पदार्थाची विक्री किती प्रमाणात होते त्या प्रमाणावर तो उद्योग हा आपला ठरू शकतो. तर साधारणपणे 25 लाख ते 1 कोटी पर्यंत जे स्थिर भांडवल असलेले जे उद्योग आहेत तर त्या उद्योगाला लघु उद्योग असं संबोधलं जातं. तसंच 25 लाखापेक्षा कमी स्थिर भांडवल असलेल्या उद्योगाला हे कुटीर उद्योग किंवा अति लघु उद्योग असं म्हटलं जातं. तर हे कुटीर उद्योग किंवा लघु उद्योग किंवा अति लघु उद्योग जे आहेत ह्या उद्योगामध्ये रोजगाराची जी निर्मिती आहे ही रोजगाराची निर्मिती कुटीर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि ह्याच्यामध्ये संयंत्र किंवा मशिनरीपेक्षा कुशल किंवा अकुशल कामगार हे अति लघु उद्योगामध्ये आपल्याला दिसून येतात किंवा त्यांचा प्रमुख असा सहभाग या उद्योगामध्ये असतो. तर भारतात एकूण अन्न प्रक्रिया जे उद्योग आहेत त्या उद्योगापैकी 70% जे उद्योग आहेत हे लघु उद्योग म्हणून ओळखले जातात आणि चालतात. आणि त्याच्यामध्ये या लघु उद्योगामध्ये आपल्या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये 80% रोजगार हा लघु उद्योगामार्फत म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये 80% रोजगार हा उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येतो. तर आपल्याकडं विशेषतः फळ किंवा भाजीपाला प्रक्रिया उद्योग हा जो आहे हा अति लघु उद्योग तसंच लघु उद्योग म्हणून हा जास्त फायद्याचा ठरू शकतो. कारण ठराविक प्रमाणात आपण तो भाजीपाला निर्मिती करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून आपण लगेचच त्याचं मार्केटिंग करू शकतो. तर लघु उद्योग जो आहे तो आर्थिकदृष्ट्या जो आहे हा कमकुवत असतो. त्यामुळं अशा व्यवसायास किंवा व्यवसाय उभारणीस कर्ज मिळण्यास तसंच उत्पादित केलेल्या पक्क्या मालाची विक्री करण्यात बऱ्याच अडचणी येत असतात. आणि सुशिक्षित बेरोजगार जो तरुण आहे तो तरुण किंवा महिला जे हे अल्पमुदतीचं प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागामध्ये स्वतःचा लघु उद्योग किंवा अन्न प्रक्रिया उद्योग हे सुरू करतात आणि त्याद्वारे स्वतःची रोजगार निर्मिती करण्याचं काम होणं अशी ही एक शासनाची भूमिका आहे. तसंच त्यासाठी विविध शासकीय जे कर्ज आहेत ते कर्ज योजना उपलब्ध असल्या तरी त्या उद्योजकास काहीतरी तारण ठेवूनच त्या उद्योजकास कर्ज दिलं जातं. त्याच्यामुळं तारणाशिवाय त्या बँकेकडे कर्ज मिळणं थोडंसं अवघड जातं. तर त्यामुळं हा जो प्रक्रिया उद्योग आहे तो प्रक्रिया उद्योग त्या सुशिक्षित तरुणांना किंवा महिलांना चालू करणं थोडंसं अवघड जातं. तसंच काही बचत गट आहेत किंवा पतसंस्था आहेत. तर ह्या पतसंस्थामार्फत आर्थिक उद्योग करण्याची तरतूद ही शासनाला अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे नाजूक आर्थिक पाठबळावर उद्योग सुरू करण्यासाठी तयार झालेल्या मालाची विक्री करण्यासाठी खात्रीची बाजारपेठ सुद्धा कोठे उपलब्ध आहे हे त्या पतसंस्थेकडून किंवा बचत गटाकडून विचारणा केली जाते आणि नंतर तशा प्रकारचे प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळं ते पतसंस्था किंवा ते बचत गट त्यांना कर्ज देत नाहीत. तर अशी कोठेच व्यवस्था उपलब्ध नसल्या कारणानं हे उद्योग सुरू करण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात.
मुख्यतः उद्योग किंवा उद्योजकता आणि उद्योजक ह्या शब्दाचे अर्थ सुरुवातीला नीट समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर याच्यामध्ये उद्योग म्हणजे काय, तर उद्योग म्हणजे पैसे मिळवण्यासाठी केली जाणारी खटपट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला उद्योग असं म्हणू शकतो. तर उद्योजकता म्हणजे काय, तर हा उद्योग सुरू करण्यासाठी जे आपण खटपट करतो, ते खटपट करत असताना जे आयोजन करत असतो, तो आयोजन करणारा जो आहे त्याला काय म्हटलं जातं, उद्योजक असं म्हटलं जातं. आणि उद्योजक किंवा उद्योजकता असं त्याला म्हटलं जातं. आणि अशा अनेक खटपटी किंवा लटपटी करून जो पैसा मिळवतो त्या पैसे मिळवणाऱ्याला उद्योगास उद्योजक असं म्हटलं जातं. तर असे उद्योग किंवा उद्योजकता किंवा उद्योजक ह्याचा अर्थ सुरुवातीला समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर असं करताना उद्योग करत असताना आपल्याला निश्चित खात्रीशीर किंवा चाकोरीबद्ध किंवा पूर्वी ठरवल्याप्रमाणेच असं काही नसतं. तर आपली त्याच्यामध्ये कल्पकता किंवा हुशारी, तसंच व्यवहार चतुरता किंवा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि संधीचा फायदा उठवण्याचं जे कसब आहे ते कसब किंवा त्याचे व्यावसायिक संबंध कसे आहेत किंवा त्याच्यामध्ये नम्रता आहे का किंवा कष्ट किंवा परिश्रम करण्याची किंवा अभ्यासवाशी वृत्ती, ह्या सर्व बाबींचं योग्य असं मिश्रण करून जो उद्योग करतो, तो उद्योग यशस्वी करतो, तोच उद्योजक ठरू शकतो. आणि अशा प्रकारची उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यामध्ये लिज्जत पापड आहे किंवा निरमा आहे किंवा हल्दीराम यासारखे जे उद्योग जे हे जे उद्योग आहेत, ह्या लोकांनी एक किंवा दोघांनी किंवा एक किंवा दोन व्यक्तींनी हे सुरुवातीला घरात सुरू केलेले आहेत आणि ते आज कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे उद्योग सध्या करत आहेत. म्हणजे सुरुवातीला लहान प्रमाणात किंवा लघु उद्योग स्वरूपात यांनी उद्योग चालू केला, परंतु नंतर जसं जसं त्यांचं उत्पादन किंवा मार्केटिंग वाढू लागलं तसं त्यांनी मोठ्या प्रमाणात हा उद्योग केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उद्योग किंवा उद्योजकता किंवा उद्योजक ह्या शब्दाचे अर्थ समजून जर आपण तो उद्योग जर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये यश हे मिळू शकतं. तर कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा उद्योगात खरेदी, उत्पादन आणि विक्री ह्या 3 प्रमुख बाबींचा समावेश होत असतो. म्हणजे उद्योग जर आपण करायचं म्हणलं तर उद्योग सुरुवात करत असताना त्याला लागणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाची खरेदी असेल किंवा तयार झालेला जो माल आहे त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन किंवा पक्का माल आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो विक्री. तर ह्या 3 बाबी ह्या कोणत्याही उद्योगात किंवा कोणत्याही व्यवसायात ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तर कच्चा माल कोणता वापरावा किंवा तो कोणत्या ठिकाणी मिळतो किंवा त्याची नियमित उपलब्धता होऊ शकते का किंवा त्या कमीत कमी किमतीत तो कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो का, ह्या बाबी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. कच्चा माल हा शक्यतो उद्योगाच्या जवळ उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी किमतीत तो खरेदी कसा करता येईल हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर उत्पादन करताना तो पदार्थ कधी तयार करणं महत्वाचं आहे किंवा किती तयार करणं संभावित आहे आणि ग्राहकाचं खरेदी करणं हे संभावित घेऊन त्या मालाचं उत्पादन करणं, ह्या गोष्टी विचारात घेऊन त्या मालाचं उत्पादन करणं आवश्यक आहे. आणि उत्पादित मालाची जी विक्री आहे ती करून नफा मिळवणं हे या उद्योगातील अतिशय अशी महत्वाची बाब आहे. तर कच्चा माल वापरून पक्क्या मालाचं उत्पादन करणं तसं सोपं असतं, परंतु हे जे काम आहे हे काम तंत्रज्ञ किंवा कुशल किंवा अकुशल कामगार तसं संयंत्र वापरून आपण पाहिजे तसं त्या मालाचं उत्पादन करू शकतो.
तर मालाची विक्री करणं हे कल्पकतेचं तसंच बुद्धीचं काम आहे आणि ते स्वतः उद्योजकास करणं किंवा करावं लागतं. तर प्रक्रिया उद्योगात हंगामानुसार 2 ते 3 महिनेच प्रक्रिया पदार्थाचं उत्पादन करून पुढं वर्षभर त्या उत्पादित केलेल्या मालाची आपण विक्री करावी लागते. म्हणून उद्योगात मार्केटिंग हा प्रमुख महत्वाचा भाग ठरू शकतो. तर आपण शेतमाल प्रक्रिया युक्त जे पदार्थ आहेत हे पदार्थ हे ठराविक हंगामामध्ये ते उत्पादित होत असल्या कारणानं त्याच्यापासून तयार केलेले जे प्रक्रियुक्त पदार्थ आहेत हे आपल्याला सुरुवातीला तयार करावे लागतात आणि त्याची विक्री जी आहे ती आपल्याला वर्षभर करावी लागते. तर हा मुद्दा ह्या मुद्द्याचा विचार करून मार्केटिंग जो आहे ते मार्केटिंग हे महत्वाचं आहे. तर उद्योजकांना शक्यतो किरकोळ विक्रीच्या भानगडीत न पडता पक्का माल ठराविक कमिशनवर घाऊक व्यापाऱ्यास किंवा किरकोळ विक्रेत्यास विकावा, परंतु त्या मालाची जी जाहिरात जी आहे ती मात्र स्वतःकडे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर प्रक्रिया पदार्थाचं मार्केटिंग करताना आपल्याला मालासाठी सुरुवातीला मागणी निर्माण करावी लागते आणि त्यासाठी आपला जो माल आहे तो इतरांच्या मालापेक्षा कसा चांगल्या प्रतीचा आहे, तसंच कमी किमतीचा आहे आणि आकर्षक आहे याबाबतची जी जाहिरात आहे ती जाहिरात करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. तर त्यासाठी मार्केटिंगची जी काही मूलभूत तत्व जी आहेत ती मूलभूत तत्व त्याची माहिती करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर मार्केटिंगची जी संकल्पना जी आहे, मार्केटिंगची संकल्पना मार्केटिंगची संकल्पना पाहत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे मार्केटिंग म्हणजे त्या पदार्थाची मार्केटिंग म्हणजे पदार्थाची विक्री आणि खरेदी करणं असं समजलं जातं. म्हणजे मार्केटिंगमध्ये काय, तर तो पदार्थ जो आहे तो खरेदी करणं आणि नंतर ग्राहकाला तो माल विकणं ह्यालाच मार्केटिंग असं समजलं जातं. परंतु ह्या विक्री करण्यामध्ये ह्या मार्केटिंगमध्ये अनेक बाबी ह्या समाविष्ट आहेत. आता कोणत्याही पदार्थाचं मार्केटिंग करत असताना तीन प्रकारे मार्केटिंग केलं जातं. तर याच्यामध्ये उत्पादनावर आधारित मार्केटिंग, पहिला जो प्रकार जो आहे तो उत्पादनावर आधारित मार्केटिंग, दुसरा जो प्रकार आहे तो विक्रीवर आधारित मार्केटिंग आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ग्राहकाच्या पसंतीवर आधारित मार्केटिंग. तर त्यातला पहिला जो प्रकार जो आहे तो उत्पादनावर आधारित मार्केटिंग. या प्रकारामध्ये ज्यावेळेस एखाद्या पदार्थाची बाजारामध्ये कमतरता असते त्यावेळी त्या संधीचा फायदा घेऊन उपलब्ध तयार मालाची किंवा तो माल कमीत कमी वेळा मोठ्या प्रमाणावर तयार करून त्याची काय केली जाते, विक्री केली जाते. म्हणजे एखाद्या पदार्थाची बाजारामध्ये कमतरता असते, अशा वेळेस त्या मालाची काय केली जाते, कच्च्या मालापासून तो पक्का माल तयार करून त्याची काय केली जाते, लगेचच विक्री केली जाते. तर अशा प्रकारच्या मार्केटिंगला उत्पादनावर आधारित मार्केटिंग असं म्हटलं जातं. तर बहुतेक जे अतिलघु उद्योजक जे आहेत ते अतिलघु उद्योग या प्रकारचं मार्केटिंग हे जास्त प्रमाणात करत असतात. म्हणजे बाजारामध्ये त्या पदार्थाची कमतरता जर असेल तर लगेचच तो माल काय केला जातो, तयार केला जातो आणि त्याची विक्री केली जाते. तर अशा प्रकारे उत्पादनावर आधारित मार्केटिंग हे एक महत्वाचा प्रकार आहे. नंतर दुसरा महत्वाचा प्रकार जो आहे तो विक्रीवर आधारित मार्केटिंग. तर या प्रकारामध्ये ज्यावेळी बाजारामध्ये एखादा पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो अशा वेळी
आपल्या त्या पदार्थाची उत्तम प्रत किंवा गुणवत्ता, तसंच वाजवी किंमत किंवा सुरक्षित पॅकिंग इत्यादी बाबी संबंधी आपल्याला काय करावं लागते, जाहिरात करावी लागते. आणि इतरांपेक्षा आपला माल कसा चांगला आहे, आपलाच माल कसा चांगला आहे आणि तो खरेदी करावा, ह्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण जाहिरात करतो आणि नंतर तो माल काय करतो, ग्राहक त्याच्याकडे आकृष्ट होऊन त्या मालाची विक्री होते. तर अशा प्रकारे ते पटवून ग्राहकास देता येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तयार झालेला जो माल आहे तो त्याची विक्री करणं, या प्रकाराला विक्रीवर आधारित मार्केटिंग असं म्हटलं जातं. तर हा एक दुसरा महत्वाचा मार्केटिंगचा प्रकार आहे. आणि तिसरा जो प्रकार जो आहे तो म्हणजे ग्राहकाच्या पसंतीवर आधारित मार्केटिंग. तर या प्रकारामध्ये एखाद्या पदार्थाबद्दल ग्राहकांना अपेक्षित असलेली जी प्रत आहे किंवा त्याची चव असेल किंवा त्याचा रंग असेल किंवा स्वाद असेल आणि त्याची किंमत असेल किंवा दिखाऊपणा असेल, म्हणजे ह्यातला कुठलाही गुण, त्या गुणावरती आधारित तो ग्राहक काय करतो, त्या पदार्थाकडं आकृष्ट होतो. उदाहरणार्थ किंमत, त्या पदार्थाची जर किंमत कमी असेल तर तो पदार्थ काय करतो, तो ग्राहक काय करतो, खरेदी करतो. किंवा एखाद्या त्या पदार्थाची चव चांगली असेल, त्याची किंमत जरी जास्त असेल आणि चव जरी चांगली असेल तर तो ग्राहक काय करतो, तो माल खरेदी करू शकतो, कारण त्याला त्याची खरेदी करण्याची क्षमता असते किंवा ऐपत असते. परंतु तो चवीमुळं तो माल काय करतो, खरेदी करत असतो. किंवा त्याची प्रत चांगली असल्यामुळे तो माल खरेदी करत असतो. तर किंवा त्याचा दिखाऊपणा, काही वेळेस तो माल दिसण्यास चांगला असल्यामुळं तो माल खरेदी करत असतो. तर अशा प्रकारे म्हणजे ग्राहकाची जी पसंती आहे त्या पसंतीवर आधारित किंवा ह्या बाबी विचारात घेऊन आपण तशा प्रकारचा माल तयार करून त्याची विक्री करणं, यालाच विक्री ग्राहकाच्या पसंतीवर आधारित मार्केटिंग असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या ह्या मार्केटिंगचे 3 प्रकार आहेत. तर हे प्रकार कसे आहेत हे आपण याची सविस्तर माहिती आपण पुढील तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.